ज्योतिबाचं नाव घेतलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. धमाल कार्यक्रम झाला त्या दिवशी. लोकांच्या बोलण्यात दडलेलं पझलच, शब्दांचे मिनिंग भारी ऐकावं ते नवलच, हसण्यात दुःख पण जाणवत सटलच, मनाचे सिक्रेट खोला ऐकावं ते नवलच, कुणाचं ड्रीम उंच कुणाचा. नमस्कार मंडळी, स्टार क्रिएटर लॅब या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि ऐकावं ते नवलच या सदराखाली आपले भाऊजी, सगळ्यांचे भाऊजी अजय कदम यांचं स्वागत आहे. नमस्कार. तर अजय हा नात्याने मला छोटा भाऊ लागतो. अजय जवळजवळ जसं आदेश बांदेकर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहेत, तसा अजय आमच्या पूर्ण तारळे भागात म्हणता येईल किंवा पाटण तालुक्यात तेवढाच फेमस आहे. तर अजय, तू तुझ्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या मित्रांना दे. नमस्कार, मी अजय कदम. मी राहतो जळव या गावी, म्हणजे आपला सातारा जिल्ह्यातील. प्रशांत दादांच्याच गावचा मी पण आहे. भाऊकीतला बोलू शकतो, भाऊकीतला भाऊ बोलू शकतो. भाऊ म्हणजे मला पहिलं माहित नव्हतं की प्रशांत दादा हे माझे रिलेटिव्ह एक्झॅक्ट कोण लागतात, पण नंतरच ते बोलले की मी तुझा भाऊच लागतो. कारण आम्हाला वाटलं की सिनियर होते, म्हणजे नानांच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे चुलत्याच्या ह्याच्यामध्ये ते आम्हाला लागतील, बट ते पण आमचे भाऊच निघाले. आणि त्यांची ही छान संकल्पना आहे, ऐकावे ते नवलच. म्हणजे छोट्याशा युट्यूब क्रिएटरला उंचीवर नेण्याचं काम दादांच्या माध्यमातून होतंय. थँक्यू. त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या चॅनलला स्टार्टिंगलाच सांगतो की सपोर्ट करा. क्या बात आहे, क्या बात आहे. बघितलं, एवढा बोलका प्राणी आहे, म्हणजे आल्या आल्या भाऊजींनी सुरुवातच केली. छान छान. अजय, आपण सुरुवात करूया तुझ्या शिक्षणापासून. तो आता तू जळवमध्ये शाळा शिकत होतस मला माहित आहे. पुढे काय हायस्कूलचं शिक्षण तुझं कुठेपर्यंत झालं आणि कुठे झालं? पहिल्यांदा मी आपलं बालवाडी म्हणतात, बालवाडी पासून ते 7वी पर्यंत आपल्या जळवमध्येच शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळव. तिथपर्यंत माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर आपल्या गावाच्या बाजूला गगनगिरी महाराजांचा मठ आहे, तिथेच कोयना शिक्षण संस्थेची शाळा आहे, हायस्कूल आहे, म्हणजे परमपूज्य गगनगिरी महाराज हायस्कूल कंबे. तिथे माझं 8वी ते 10वी पर्यंत शिक्षण झालं. तिथून पुढे 1 वर्ष मी उमरज या ठिकाणी होतो, मामाच्या गावी. कारण आर्थिक परिस्थिती थोडं हतबल होती, त्यामुळे आईनं 11वी साठी तिकडे पाठवलं मला. त्याच्यानंतर 12वी नंतर आम्ही मुंबईला शिफ्ट झालो, आणि त्याच्यानंतर मुंबईला माझं पुढील शिक्षण पूर्ण झालं. आता मी BA ग्रॅज्युएट आहे आणि एक कंपनीमध्ये, होम ऑटोमेशन कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करतो. क्या बात आहे, क्या बात आहे अजय. तर अजय, आता तुझ्याबद्दल ऐकून नक्कीच बरं वाटलं. मला सांग की हे होम मिनिस्टर जे तू करतोस, ही ह्या गोष्टीची सुरुवात कशी झाली, किंवा तुझा आयडल कोण, की बाबा मी अशा अशा व्यक्तीला बघितलं होतं आणि माझ्या मनात कधीतरी असं होतं की बाबा मी असं टीव्हीवर दिसेन किंवा आजचे कार्यक्रम करीन. तर हे कधीपासून सुरुवात झाली? म्हणजे सुरुवातीपासून मी स्कूल शाळेमध्ये असताना घरामध्ये असा एक माहोल होता की आम्ही दोघे भाऊ, माझा मोठा भाऊ विजय, बहीण मंगल, कोमल, हे सगळे म्हणजे शाळेतील ऍक्टिव्हिटीज मध्ये पुढे होते. नक्कीच भाग घ्यायचे, नक्कीच भाग घ्यायचे. आणि शाळेतील ऍक्टिव्हिटीज मध्ये एवढे पुढे होते की वक्तृत्व स्पर्धा वगैरे म्हणा, शाळेच्या लेवलवर, केंद्रावर, राज्यस्तरीयवर, आपलं तालुकास्तरीयवर होतात, त्याच्यामध्ये हे भाग घ्यायचं. आणि आईचा खूप याच्या पाठीमागे मला सपोर्ट होता की हे पुढे जातं तर तू बोलू शकतोस. आर्थिक परिस्थिती आपली एकदम कमकुवत होती, तरी आई म्हणली की शाळेतल्या ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे, ते इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तिथूनच माझ्या वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात झाली. नाही, हे तर ठीक आहे, तुम्ही शाळेत एखाद्या छोट्याशा कार्यक्रमात भाग घेणं किंवा भाषण स्पर्धेत भाग घेणं आणि बोलणं, त्यावेळेला तुम्ही लहान होता, चला एवढं दडपण पण नव्हतं समजा. पण ज्यावेळेला तू एवढ्या मोठ्या समाजाच्या समोर जातोस, एवढं, आणि खास करून ह्या महिला असतात आणि ह्या महिलांच्या समोर तू माईक हातात घेऊन तू बोलतोस, ही सुरुवात जी तू केलीस, त्यावेळेला तुला असं नाही वाटलं का की बाबा माईक हातात आहे, हातपाय कापतायत आणि हॅलो नमस्कार वगैरे मी करतो, असं नाही झालं का तुझं? नाही, कसं होतं, सुरुवात माझी तुम्हाला बोललो ना शाळेपासून झाली. तर शाळेमध्ये असा एक स्टेज मला निर्माण झाला होता की पाटण तालुका स्तरावर एक सांगायचं घेतलं तर तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट झाला, जेव्हा आपले लोकनेते बाळासाहेब देसाईंचे, यशवंतराव चव्हाण यांच्या वक्तृत्व स्पर्धा शाळेमध्ये घेतल्या जातात. तेव्हा 7वी मध्ये असताना माझा पाटण तालुक्यामध्ये पहिला नंबर आला होता. आणि त्यावेळेस मला एक आपले पाटण तालुक्याचे आमदार त्यावेळेस होते, आपले विक्रमसिंह पाटणकर दादा, त्यावेळेस ते बांधकाम मंत्री पण होते. तिथे माझा नंबर आल्यानंतर त्यांचा एक कार्यक्रम होता पाटण तालुक्यामध्ये, एका मोठ्या सभागृहामध्ये. तर तिथे 4 ते 5 हजार शिक्षक वर्ग, तसेच इतर विद्यार्थी वर्ग होता. त्यांच्यासमोर मला हे सेम भाषण रिपीट करायची संधी मिळाली.
आणि त्यावेळेस मी केलं तेव्हा त्यावेळेस सरांचा वगैरे जो फीडबॅक भेटला हा. त्याच्यामुळे मला एवढा आत्मविश्वास आला की आपण हे करू शकतो. Yes. तो माझ्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉईंट होता की त्यावेळेस एक असं वाक्य होतं की भाषणामध्ये मोस्टली आपण शेरोशायरी टाकतो. हा, हा, हा. त्यावेळेस एक असं वाक्य होतं की वाघाचा जबड्यात घालीनात मोजील दात, आणि हीच आपल्या बाळासाहेबांची जात करून म्हणजे असं त्यांच्या ज्या कामानिमित्त बोललं होतं. त्यावेळेस ही मोमेंट करताना आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांनी जो वाघाचा जबडा फाडला होता त्या पद्धतीत ती मोमेंट केली होती. ओके. आणि हीच आपल्या लोकनेते बाळासाहेब त्यावेळेस हा माझा जो हात होता बुक्की बोलतो आपण त्याला, हा. ती एकदम लादीमोर जोरात आपटली होती. हा. आणि त्यावेळेस कॉन्फिडन्स आणि शिक्षकांचा जो टाळ्याचा गजबजट होता तिथून बोललो की आपण ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो. हा. आणि त्याच्यानंतर आपल्या गावचं मंडळ म्हणजे निर्वाह मंडळ जळव यांनी पण म्हणजे त्यांची स्थापना झाली आहे त्यावेळेस मी खूप लहान होतो. स्थापना झाल्यानंतर त्यांनी पण खूप ऍक्टिव्हिटीज घेतल्या होत्या गावामध्ये. सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक वगैरे कार्यक्रम, वर्धापन दिन, मडके फोडणे वगैरे ऍक्टिव्हिटीज होत्या, वक्तृत्व स्पर्धा होता, निबंध स्पर्धा होता. त्याच्यामुळे पण आम्हाला तिथे काम करण्याची संधी मिळायची आणि आम्हाला सहभाग घ्यायचा आणि त्यावेळेस बक्षीस वगैरे मिळायचे. तोच जो कॉन्फिडन्स मनात होता. आणि बघायला गेलं तर 2019 साली स्वराज्य प्रतिष्ठानच्या मार्फत एक बोलले की आपण गावामध्ये एवढ्या ऍक्टिव्हिटीज करतो तर महिलांसाठी एक कार्यक्रम ठेवूया. आणि आमची मीटिंग झाली 15 ऑगस्टला. तेव्हा ही संकल्पना मला सांगितली, अजय की तुझं वक्तृत्व चांगलं आहे, तू भरपूर कार्यक्रमात सहभाग घेतला, तुझं स्टेज डेअरिंग चांगलं आहे आणि हे तू करू शकतोस. ही त्यांनी जिम्मेदारी टाकली माझ्यावर. तेव्हा मी बोललो होतो की नाही कसं जमेल, मी घाबरेन वगैरे वगैरे ते झालं होतं. त्याच्यानंतर ज्या दिवशी वर्धापन दिन होता त्या दिवशी कार्यक्रम होता, त्या दिवशी त्यांनी एंट्री माझी एवढं जोरात केली म्हणजे पाठीमागून 2-3 मुलं चालत की असं वाटलं हा तू खरं गाडीतून आला होतास वगैरे असं हो काही? गाडीतून आलो होतो की असं वाटलं की खूप छान पाठीमागं सपोर्ट टीम झाल्यासारखं फील वाटलं. आणि ज्यावेळेस माझा इंट्रोड्यूस करून दिला त्यावेळेस जी ऐकण्याची लेवल होती, हा बाबा की आपण कुठल्या क्षेत्रामध्ये होतो, आपल्याला एक संधी दिली, आपल्याबद्दल दुसरा व्यक्ती जसं आता तुम्ही मला ही संधी दिली याची, तसेच तिथे माईकवर दुसरा व्यक्ती आपल्याबद्दल 2 शब्द सांगत होता. तो प्राऊड फील होता आणि तेच मनामध्ये होतं. आणि कार्यक्रमाची सुरुवात म्हणजे आपल्या ज्योतिबाचं नाव घेतलं, आपलं ग्रामदैवत आहे, Yes, yes. त्याचं नाव घेतलं की अंगामध्ये असा संचार येतो ना. ज्योतिबाचं नाव घेतलं आणि कार्यक्रमाला सुरुवात केली. धमाल कार्यक्रम झाला त्या दिवशी. त्या दिवशी त्याच्या रात्री पण सर्व महिलांनी कार्यक्रम संपल्यानंतर बोलले छान कार्यक्रम केला तुम्ही, मस्त, तू असं करू शकतोस हे आम्हाला वाटलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी गावातील ज्येष्ठ नागरिक वगैरे होतील, आपले एक संतोष पवार एक माजी सरपंच होते आपले निर्वाह मंडळाचे अध्यक्ष, हा, हा. ते पण मला गावच्या बाहेर भेटले होते विषयावर. मी थोडं मॉर्निंगला शूट करायला गेलो होतो एक व्हिडिओ, त्यावेळेस पण त्यांनी गाडी थांबवून मला प्रोत्साहन दिलं, अजय तू मस्त कार्यक्रम केला, छान केला. की असं वाटलं की हा बाबा ज्यांच्यामुळं आपण वरती आलोय हा, हा, हा. ते आपलं कार्यक्रमाबद्दल आपल्या ह्याच्याबद्दल वावं करतायत, तर एक प्रोत्साहन देतात. प्राऊडफुल झाला. आणि तिथून पुढे आपल्या होम मिनिस्टर कार्यक्रमाला सुरुवात झाली. आज नाही म्हटलं तरी 15 ते 20च्या घरामध्ये आपले होम मिनिस्टरचे एपिसोड कम्प्लीट झाले. क्या बात आहे, क्या बात आहे अजय. बाप रे, अजयची ट्रेन ज्या वेळेला एक्सप्रेस चालू होते त्यावेळेला जाम खतरनाकच काम असतं. आणि खूप मला सगळं एक ऐकून सगळं बरं वाटलं. आता हे सगळं आहे की बाबा तुझं ऑब्झर्वेशन खूप चांगलं होतं की तुला शाळेतून शिकलास, काय माइंड मध्ये ठेवलंस, मंडळाच्या कार्यक्रमातून सगळ्याच तुला काहीतरी शिकायला भेटलं. तुझी एंट्री झाली तिथं तुला इंट्रोड्यूस केलं, ज्योतिबाचं नाव घेऊन तू सुरुवात केलीस. पण याच्या अगोदरच्या एक स्टेप अगोदर येऊन मी तू कोणाचं असं ऑब्झर्वेशन केलंस का की बाबा नाही मी कोणातरी ऑब्झर्वेशन केलं, थोडं का होईना पॉईंट मी साठवलेत माइंड मध्ये आणि मग मला तिथे मांडता आले असं? हो, आपले ऑब्झर्वेशन म्हणजे आपले माझे चुलते उत्तमराव कदम, येस. यांचं स्टेज डेअरिंग खूप जबरदस्त आहे. बरोबर त्यांची डायलॉग बाजी एवढे हाय लेवलचे आहे ना. पहिल्यापासून त्यांच्या सोबत राहतो, मीटिंग मध्ये असेल त्यांची बोलण्याची पद्धत किंवा कार्यक्रमाबद्दल कोणताही राजकीय क्षेत्रातील कार्यक्रम असो किंवा आपलं सामाजिक क्षेत्रातील कार्यक्रम असो, त्यांच्या हातामध्ये हा पहिला माईक हा जातोच बोलायला. आणि त्यांची जी बोलण्याची पद्धत आणि कॉन्फिडन्स म्हणजे वाटत नव्हतं. त्यांचं पण शिक्षण मला वाटतं 10वी पण पूर्ण नाही झालं, पण त्यांचं वक्तृत्व एवढं जबरदस्त आहे ना पहिल्यापासूनच. मग तिथूनच जी प्रेरणा भेटली ना की बाबा आपल्याच घरातलं स्टेज डेअरिंग एवढं जबरदस्त आहे तर आपण का त्याच्यावर पाऊल नाही टाकू शकत. बरोबर आहे. खूप छान, खूप छान. आता तुला ह्या कार्यक्रमाबद्दल मला वैयक्तिक काय वाटतं हे सांगायचं म्हटलं ना, तर आपलं जत्रा असते किंवा आपले बरेचसेच कार्यक्रम असतात, वर्षभरात बरेचसे सण असतात, सणामध्ये आपण पुरुष मंडळी भाग घेत असतो. बरोबर. पण एक गोष्ट सांगू ना तुला की महिला
आतापर्यंत बाहेर येऊन महिलांनी सहभाग घेतलाय किंवा महिलांना आनंद देता येईल असा कार्यक्रम नव्हता झाला. सुरुवातीला निर्भया मंडळानं हे होम मिनिस्टर काढलं, त्याच्यामध्ये महिला आल्या उत्स्फूर्तपणे आणि त्यांना तो आनंद भेटला. त्याच्यानंतर तो वारसा तुझ्याकडे आला आणि तू पण चालू ठेवलास. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मला एक खुशी वाटते की त्या महिलांना जी खुशी पाहिजे, चूल मूल ह्याच्यात सगळ्या अडकलेल्या महिला ज्या वेळेला थोडासा नट्टापट्टा करून बाहेर येतात आणि त्यांना तुम्ही खुशीचा थोडासा पल देता किंवा त्यांना थोडस त्यांच्यात डान्सची क्वालिटी असते, त्यांच्यात थोडंफार बोलायचं असतं, उखाणे घ्यायचे असतात आणि हे सगळं त्यांच्या हातात माईक देऊन तुम्ही बोलायला लावता. तुम्ही थोडंसं फील करा की त्यांना ती खुशी किती वाटत असेल तर त्यांना किती आनंद वाटत असेल. आणि ही गोष्ट खूपच मोठी आहे आणि खूप चांगली आहे आणि ही अविरत तुझ्याकडून चालू राहावी असं मी तुला शुभेच्छा देतो या गोष्टीसाठी. कार्यक्रमात पुढे जाऊया आपण, की तू मला सांग की जळगावमध्ये तर तू सुरुवातीला केलंसच, नंतर तू हळूहळू आपल्या भागात गेलास किंवा भागातल्या जाऊन गावांमध्ये ते कार्यक्रम करायला लागला. त्यावेळेला जळगावचा कॉन्फिडन्स तिथे लूज नाही झाला का? बाबा दुसऱ्या गावात जातोय, माहोल वेगळा आहे, लोक वेगळे आहेत आणि ह्या महिला सुद्धा वेगळ्या आहेत आणि तिथे जाऊन मी माईक हातात घेऊन मी त्यांच्या समोर बोलते, तिथे काय वाटलं तुला? नाही, असं म्हणजे एवढं काही नाही वाटलं. म्हणजे स्टार्टिंगला जेव्हा भाऊजींची एंट्री होते ती म्हणजे प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात एंट्री होते. काहींच्या म्हणजे तिथं त्यांचा कार्यक्रम असतो, तिथे गाड्या जात नाहीत, तर आपण ते चालत तिथे एंट्री करतो. त्यावेळेस जी एंट्री करताना खूप भीती वाटते की हा बाबा जातोय आपण, पण एंट्री करताना भाऊजींचे आपले आदेश बांधेवर वगैरे बघतो आपण की ते हात जोडतात, दाखवतात, टाटा करतात, बाय बाय करतात, असे करतात. बट तेव्हा की आपल्याला मला ते वाटत नाही की मी ते करू शकतो, काय करू शकतो. मी आपला सायलेंट मध्ये थोडं शर्ट कॉलर हे कर, कुठे इन निघाले का बघ, कुठं पॅन्ट खाली सरकते का वरती कर, या येणं तिथे जातं. ज्यावेळेस माझं पूजन केलं जातं, जो मला मान दिला जातो, बरोबर आहे. तो एक इम्पॉर्टंट आहे. तो मान दिल्यानंतर हा बाबा एक वाटतं की आपलीच लोक आपलं औक्षण करतात, बरोबर. ते एक मनामध्ये खूप दाटून राहतं. त्याच्यानंतर बोललो की सगळीकडे पहिलं भाऊजींचं इंट्रोड्युक्शन होतं, टाळ्या वाजतात, एक कॉन्फिडन्स होतो आणि माईक हातात घेतला. मला बोललो देवाचं नाव घेतलं की पाठीमागं पुढे काय घडेल हे माहित नाही, फक्त आपल्या तोंडातून चांगले उच्चार, माऊलीसाठी चांगले शब्द आणि माऊलींना जेवढं किती जास्त प्रमाणात हसवता येईल हाच फोकस माझ्या विचारात असतो, डोक्यामध्ये असतो. आणि त्यांना मी सांगतो की मी येतानाच खूप सारा जीबीचा डाटा घेऊन येतो, कारण बोलण्या क्षणी स्टेप बाय स्टेप म्हणजे स्टार्टिंग आपली होती की एक इंट्रोडक्शन असतं आणि एक होम मिनिस्टरचं गाणं वाजवतो, त्याच्यामुळे तो माहोल क्रिएट होतो पूर्ण. आणि माऊलींना एक त्यांचं पूर्ण नाव विचारतो, तर पूर्ण नाव माऊलींचं पण त्याच उत्साहामध्ये मला रिप्लाय भेटतो, हा बाबा मी बोलतोय बरोबर, माऊली पण त्याच जोशामध्ये बोलते. मग तिथे कॉन्फिडन्स माझा स्टार्ट होतो की हा आपण करू शकतो सक्सेस. आणि असं झालं की प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक तरी, जसं मी नग आहे होम मिनिस्टर मध्ये, मी दुसऱ्यांची मस्ती मजा करत असतो, तसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावामध्ये एक जरी महिला अशी असते ती माझीच एक परीक्षा घेत असते. कॉन्फिडन्स स्टार्टिंगला मला भेटतो ना एवढा जबरदस्त. जसं जळगावमध्ये एक अशी महिला होती, जेव्हा माझं ऑप्शन होत होतं तेव्हा दुसरा कार्यक्रम होता आपला, तो दुसरा कार्यक्रम होता. ती माऊली म्हणली अजय तू मस्त करतोस, तू नाव काढशील, हे करशील. तो एक कॉन्फिडन्स असतो की हा बाबा वयस्कर लोक आपलं नाव काढतात, तर तो कॉन्फिडन्स एक मनामध्ये फुल ताकद येते. फुल ताकद येतो. आणि प्रत्येक गावामध्ये अशी एक महिला भेटतीच की ती रिवॉर्ड माझ्या शब्दाला प्रत्युत्तर देत असते. बरोबर आहे. मी काय मस्ती केली, माऊली काय तुम्ही असंच करता, भाऊजी तुम्ही पण असंच आहे. मी म्हणलो त्या मला म्हणतात की माऊली तुम्ही पळून पळून थकला नाही का? तर मला म्हणतात की माऊली तुम्ही भाऊजी खाऊन आलाय ना, आमच्यापेक्षा जास्त तुम्हीच जमताय. बरोबर आहे. असं मग हे प्रश्नांना उत्तर आणि हसी मजाक वाढत गेली की फुल कॉन्फिडन्स येतो. आणि कार्यक्रम मोस्टली मी बोलतो की 1.5-2 तासाचा आपला कार्यक्रम होतो, पण माऊलींच्या प्रतिसाद आणि उत्साहामुळं कमीत कमी 4 ते 5 तास कार्यक्रम हा गुंततो. बरोबर. बरं, आता मला आता हे ठीकच आहे. तर तू थोडक्यात कोणत्याही गावात गेलास की तुला आता ती भीतीचं माहोल नाही. मग चला तू जिथं माईक हातात येईल देवाचं नाव घेऊन सुरुवात करतोस तिथे एकदम धूमधडाका. मला सांग की या कार्यक्रमाची सुरुवात जी करतोस माईक हातात घेऊन, मला ती जरा सुरुवात ऐकू शकतोस की? नक्की नक्की. एकदा ती तर आपली मेन टॅगलाईन आहे. पहिला आपण देवाचं नाव घेतो. श्री ज्योतिर्लिंग इव्हेंट प्रस्तुत, अजय कदम सातारकर निर्मित, महाराष्ट्रभर गाजत असलेला माता माऊलींचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर अर्थात खेळ पैठणीचा. आणि त्याच्यानंतर त्या गाव जे आयोजन करतात त्या गावाचं नाव, या मंडळाचं नाव घेतो, त्यांच्या अध्यक्षांचं नाव घेतो. आणि त्याच्यानंतर एक टॅगलाईन आहे जी महिलांना प्राऊड फील करते, सन्मान स्त्री शक्तीचा, सोहळा आनंदाचा.
ह्या या वाक्यानंतर ज्या माऊलींच्या टाळ्या वाजतात ना, हा. तो अगणित. म्हणजे माऊलींप्रमाणे माझा भाऊजी म्हणून सुद्धा आनंद द्विगुणित होतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खूपच छान, खूपच छान. बर, आता मी तुला अजून थोडासा खोचक प्रश्न विचारतो हं. की होम मिनिस्टर कार्यक्रम आहे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये तुला भाऊजी म्हणून इंट्रोड्यूस करतात, बरोबर आहे? आणि त्यांनी तुला काय बोलायला पाहिजे, पण तू त्यांना माऊली बोलतोस, मग हे कसं काय? कसं असतं की कार्यक्रमामध्ये छोट्या माऊलींपर्यंत, वहिनींपर्यंत मोठ्या वयस्कर असतात. तर असं पण बोलू शकत नाही की वहिनी ती आता सिलेक्टिव्ह माऊली असेल, जर यंग असेल हा. तर तिला आपण वहिनी बोलू शकतो. तर बाजूला असेल तर ती 40-45च्या घरातली असेल तर तिला आपण आजी नाही बोलू शकत, किंवा त्याच्यापेक्षा असेल तर म्हातारी. हे जरा कार्यक्रमामध्ये शब्द वापरणं थोडं मला म्हणजे गिल्टी फील होतं. Yes. त्याच्यामुळे कॉमन वर्ड आहे माऊली, की माऊली, आपली माऊली. वारकरी संप्रदाय जे ज्ञानेश्वरांनी Yes, yes. वगैरे सगळ्यांना समान माऊली या शब्दातच, पुरुष असो किंवा स्त्री असो किंवा लहान मुलगी असो. Yes. जर संत तुकाराम महाराज एवढे वैकुंठ फिरले, पण त्यांनी प्रत्येक पुरुष वगैरे जे बोलतात त्यांच्याशी स्टार्टिंगच ते करतात की एकच उपाधी दिली आहे की माऊली करून. मग ती माऊली बोलल्यानंतर की समोरच्या व्यक्तीला पण जरा प्राऊड फील वाटतं, की वाटत नाही हा बाबा दुसरा शब्द काय काय. आता मी आपल्या गावामध्ये कार्यक्रम करतो, गावामध्ये काय सगळ्याच माऊली माझ्या नाही. काय वहिनी नसतात, हा. बहीण पण असतात, ताई पण असतात, आई पण असतात. मग सगळ्यांनाच मी वहिनी हा शब्द कॉमन वर्ड युज करू शकत नाही. बरोबर. जिथे बहीण असेल तिला वहिनी कसं बोलू शकतो? मग तू सगळ्यांना जरी वहिनी जरी नात्याने लागत असेल तरी तिला माऊली, आणि माऊली. वयस्कर असेल तरी माऊली, तरी म्हणजे हा माऊलीच शब्द वापरतो. शब्द पण अजय कदम हा भाऊजी, भाऊजी, भाऊजी फेमस भाऊजी नावाने. भाऊजी. ओके, हे खूप संकल्पना खूप छान आहे. पण अजय मला सांग आता की हे सगळे कार्यक्रम तू करतच असतो, तर मला सांग की असा एखादा इन्सिडेंट आहे का की तुफान एकदम हास्यकल्लोळ घडलाय की आणि असे विनोद घडले, असा कार्यक्रम आहे का? आता आपला फडतरवाडी एक साताराच्या नियर बायच गाव आहे, तिकडे हा. पण एक फडतरवाडी आहे. तिथे एक कार्यक्रम झाला, ती माझी युट्यूबला व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाली. एक नाही म्हटलं तरी ती 80 ते 70च्या पुढची एक माऊली असेल. ती माऊली म्हणजे मी बोललो की माऊली या, तुमच्याकडून एक विनोदी करायचा आहे, म्हणजे तुम्हाला पण चान्स भेटला पाहिजे. वयस्कर आजी असतात, यंग असतात, हा बाबा हा उड्याचा कार्यक्रम आहे, हा बॉल मारण्याचा कार्यक्रम आहे, कारण त्यांच्या बॉडीनुसार ते त्यांना होत नाही. तर त्यांच्यासाठी एक नवीन साऊंड काढायची, या तुम्हाला जसं पाहिजे तसं आनंद घ्यायचा. आता संत तुकारामांची भूमी आहे म्हटल्यावर सगळे डान्स फुगड्या वगैरे चांगल्या प्रमाणात खेळतात. एक माऊली होती, ती बसली होती. तिच्या पाठीमागच्या माऊलीनं मला सांगितलं की हा या आजीला उठवा. म्हणजे मला पण माहित नसेल, आता त्यांच्या गावामध्ये ती आजी ज्या कार्यक्रमात भाग घेत असेल ती त्यांना माहिती आहे की ही खूप आजी ऍक्टिव्ह आहे करून. हा. तर तिने मला उठवायला सांगितलं. मी तिला फक्त म्हणलो आजी उठ. आणि थंडी, म्हणजे आपला गणपतीत कार्यक्रम होता, गणपती त्या दसऱ्यामध्ये कार्यक्रम होता आणि थंडी होती, स्वेटर वगैरे घालून आली होती. आणि थोडं त्यांचं कसं वयोमानानुसार थोडं ते वाकलेले आहेत, झुकलेले आहेत, म्हणजे बॉडी लँग्वेज मध्ये. जी माऊली तिला फक्त उठ म्हणलो, बाकीच्या तिच्यापेक्षा थोडे यंग होते ते उठले नाही. आणि जी उठ म्हणलं ती त्या तयारीमध्ये उठली आणि त्यानं घातलेलं स्वेटर जे काढून असं टाकलं ना, त्याने एकदम हर्षा जोरात निर्माण झाला. आणि तरी पण म्हणलं हा ही माऊली पुढे आली, आता काय करेल. तर त्यांना मी नाव घ्यायला सांगितलं, तर तिनं नाव नाही घेतलं. तिला म्हणलं डान्स करणार का, ते म्हणलं करणार. म्हणलं कोणतं गाणं आवडतं तुम्हाला, ती म्हणते शांताबाई. म्हणलं शांताबाईनं सगळ्या महाराष्ट्रात देशामध्ये धुमाकूळ घातलाय, ठीक आहे म्हणलं शांताबाई गाणं नाचू आपण. तर शांताबाईची स्टेप स्टार्टिंगला मी बघितला व्हिडिओ की सगळ्या माऊल्या अशाच करतात. तर त्या माऊलीची ऍक्शन एवढी जबरदस्त होती, ती प्रत्येक मोमेंट ही उड्या मारून करत होती. डान्स कोणताही असो, असं करायला सांगितलं तरी उड्या, असं करायला सांगितलं तरी उड्या. मी तिच्यामुळे पण तिचीच मी स्टेप करून तिच्याबरोबर तो डान्स करायला. तिची उड्या मारत होती, तिची हात हलवण्याची पद्धत आणि पदर पडायचा, ती उड्या मारता मारता पदर डोक्यावर घ्यायची. अशा ना व्हिडिओ जे पुढे बसले होते आपले हे प्रेक्षक वर्गामध्ये पण एवढा लोटपोट झाले होते खूप. आणि खाली एक माऊली आपला संदेश आहे व्हिडिओ शूट करतो, त्याने त्या माऊलीकडे पण खाली बसलेली गेली. ती पण माऊली त्या आजीचं अनुकरण करून असा डान्स करायला लागली होती की नंतर व्हिडिओ बघितल्यानंतर प्रॉडफुल झाले. ती एक मोमेंट आहे ना, पूर्ण पूर्ण पब्लिक एवढं जबरदस्त हसत होते, लहान पोरं. कमीत कमी मला वाटतं त्या आजीचा डान्स झाला तरी 1-2 मिनिटं हसू कंट्रोल झाला नव्हतं कोणाचं. अरे वा. खूप असे फनी मोमेंट आहेत खूप. माझं म्हणजे होम मिनिस्टर मध्ये खूपच फनी मोमेंट आहेत. पण हे आता हे आहे की बाबा तू एका गावात गेलास आणि हा कार्यक्रम केलास, त्या गावातल्या स्त्रिया त्या कार्यक्रमानिमित्त घरातून बाहेर येतात, म्हणजे त्यांचा जो पण असेल वेशभूषा नटून थटून येत असतील, आणि त्याच्यानंतर त्यांच्यासोबत ह्या गोष्टी घडतात की म्हणजे थोडंसं त्यांना बोलायला भेटतं, कोणाला जोक येत असतील तर जोक करायला एखादा
उखाणे बोलायला, कुणाला डान्स करायला चान्स मिळतो. परत या स्त्रिया तुला असं वाटतं का बरोबर. वर्षभर ह्या सगळ्या गोष्टीची वाट बघत असतील की बाबा परत हा कार्यक्रम कधी येईल? बरोबर. आता आपले कार्यक्रम मोस्टली होतात ना, त्याच्यानंतर माझं एवढं म्हणजे तालुक्यात ह्याच्यामध्ये नाव नाहीये. मी स्टार्टअप करतोय. आता मी तालुक्यापर्यंत लोकांच्या नजरेमध्ये पोहोचतोय. तर कार्यक्रम झाल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया त्या टायमिंगला येतात. खूप भाऊजी कार्यक्रम झाला. काही माऊली अशा पण म्हणतात की आम्हाला घरातून खूप प्रेशर असतं, की म्हणजे आम्हाला समाजात जायची म्हणजे पण भीती वाटते कुठं होतं. पण इथे आला आम्ही बसलो होतो, पण तुमची बोलण्याची टेक्निक, हसवण्याची टेक्निक अशी होती की आम्ही स्वतःहून उठून तुमच्या कार्यक्रमात पार्टिसिपेट झालो. आणि त्याच्यानंतर मी त्यांचे जेव्हा व्हिडिओ शेअर करतो त्यांना खरंच ते प्राऊड फील वाटतं की त्या म्हणतात मी असं पण करू शकते का. आणि त्याच्यानंतर मला युट्यूबला त्यांचे कमेंट्स येतात, इन्स्टाला कमेंट्स येतात, भाऊली मस्त कार्यक्रम करता, दुसऱ्यांदा पण तुम्हाला मी आमच्या गावामध्ये बोलू, आम्हाला तुम्हीच पाहिजे. आणि काही यंग मुली पण आहेत. जर एक अपशिंगे गावातली मुलगी, आपला अपशिंगे म्हणजे फौजींचा मिलिटरी म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्याचं ते एक म्हणजे बोलायला गेलं तर फौजींचं गाव म्हणून ते ओळखलं जातं. तिथे एक मुलगी आहे, तिने मला इन्स्टाला मेसेज केला, भाऊजी तुमचे कार्यक्रम खूप छान असतात, हे असतात ते असतात. तर ती बोलले की आम्ही तुम्हाला परत बोलवू. तर मी बोललो की तू आता वाटते की तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही आम्हाला विसरणार, तुला अपशिंगे मधले बोलवतात. तर ती बोलली तसं नाही, माझं लग्न जिथं होईल तिथे गेलं तर तिथे जो पहिला कार्यक्रम मी त्यांना सांगेन आणि तो घेईन तर भाऊजी तुमचाच घेईन. क्या बात आहे, क्या बात आहे. असे पण खूप कमेंट्स येतात. खूप म्हणजे प्राऊड फील वाटतं की. आणि त्या माऊलीशी पण बोलताना अशी की ती एक मुलगी आहे म्हणून त्या नाही, त्या माऊलीला पण माझा पहिला मेसेज जातो, हा माऊली बोला करून. बरं आता अजय मला सांग की एवढा सगळा तू आनंद घेतोस, तुला ऍक्च्युली या गोष्टीचा थोडंफार मानधन मिळत असेल, तिकडे नको जायला आपल्याला, पण तू ह्या महिलांना तू एक वेगळा आनंद देतोस, त्यांना एक खुशी देतोस आणि त्या खुशीची गरज असते ऍक्च्युली. काही बंधनातच असतात अजूनही स्त्रिया किंवा बाबा चूल मूल किंवा शेतीची कामं वगैरे गावच्या ठिकाणी वगैरे. तर तू ही जी खुशी देतोस एक चांगली गोष्ट आहे. मला सांग की तुला एक जबाबदारी पण असेल. मला असं वाटतं की बाबा ह्या सगळ्या महिला आहेत, कोणाचा नवरा कोणत्या लेवलचा असेल किंवा काय टाकून असेल, आणि मी कोणत्या लेवलनी जर बोललो किंवा माझे शब्द जर घसरले तर उद्या मला प्रॉब्लेम होऊ शकतो, अशी कधी भीती वाटते? मित्रांनो, दादांनी विचारलेल्या सुंदर प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आपल्या पुढील एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी आपल्या स्टार क्रिएटर लॅब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा ऐकावे ते नवल. भारी ऐकावं ते नवलच, हसण्यात दुःख पण जाणवत सटलच, मनाचे सिक्रेट खोला ऐकावं ते नवलच, कुणाचं ड्रीम उंच कुणाचा संग.